कागदपत्र नसतील तर काय होईल? खरंच वाद होईल का? पहिल्यांदा सांगा, की खरं बोलू की बरं बोलू? डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये कोणती हयगय केली जाणार नाही. तुमचे 14 मे 2025 नंतर काढलेलं कोणतेही डॉक्युमेंट्स असो, शिक्षण विभागाकडे समांतर आरक्षण बोगस ज्यांची काढलेली आहे, त्यांची यादीच अवेलेबल झालेली आहे. त्यामुळे त्यांना तिथून बाद केलं जाणार आहे. बरं, पोर्टलवर जे तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, तिथं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे का? तर नाही होणार. जेव्हा तुम्ही डी-व्हीला जाणार आहात, जेव्हा तुमची निवड होणार आहे आणि नियुक्तीच्या वेळेस डी-व्हीमधून तुम्ही बाद झालेला आहात. गेल्या भरतीचं सांगायचं झालं तर 3,500 ते 4,000 उमेदवार बाद झाले होते. त्यावेळेस समांतर आरक्षणाचा इतका इश्यू नव्हता, पण आता पाहत आहे. आता मात्र सुट्टी नाही बरं का. त्यामुळे तुमचे जर डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील तर महिलांकडे गॅझेट आहे का, स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे का, डॉक्युमेंट्समध्ये काही इश्यू आहे का, याच्या संदर्भातला कोणताही तुम्हाला पर्सनल वैयक्तिक प्रश्न असेल तर तुम्ही वैयक्तिक गायडन्स आपलं टीचर्स हेल्पलाईन प्ले स्टोअरमधून A+ ग्रुप डाउनलोड करा, जॉईन करा. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, त्याचा तुम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि अशी कोणती चूक करू नका. सध्या तुमच्याकडे जे प्रोफेशनल एज्युकेशनल जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचं पुन्हा एकदा चेक करून बघा की ते जेवढे रिक्वायर्ड आहेत तेवढे आहेत का. तुम्ही पाहताय की यूट्यूबवरती नुकताच एक व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्णतः डॉक्युमेंटची क्लॅरिटी दिलेली आहे. एकदा शांत डोक्याने पहा, त्या पद्धतीची तुमची फाईल रेडी ठेवा. असं होईल की तुमच्या तोंडाशी आलेला घास कोणीतरी हिरावून घेईल. वय असेल, डॉक्युमेंट्स असेल, याच्यामध्ये जर एखादं डॉक्युमेंट्स नसेल तर मात्र तुम्हाला त्याच्यातून बाद करायला हे आता थांबणार नाही आहेत. कारण लाईन भरपूर मोठी आहे आणि त्याच्यामध्ये तुमची आलेली संधी गमवायची नसेल तर मात्र तुम्ही आजच तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का पहा. जर तुमचं गॅझेट नसेल ना, बऱ्याच प्रॉब्लेमवरती एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे गॅझेट आणि परमनंट सोल्युशन. तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. 15 दिवसामध्ये घरबसल्या तुम्हाला डॉक्युमेंट्स माफक दरामध्ये आपण काढून देतोय. कारण तुमची हक्काची नोकरी तुम्हालाच मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी हा संघर्ष आहे, लढू आणि जिंकूसुद्धा.